वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडीत समावेश करण्यासंदर्भात चर्चा सुरू असताना तिथे वर्ध्यात लोकसभेसाठी वंचित बहुजन आघाडीकडून संभाव्य उमेदवार जाहीर करण्यात आलाय। प्राध्यापक राजेंद्र साळुंखे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे। तर वंचित आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकरांनी देखील या उमेदवारीला हिरवा झेंडा दाखवण्यात आल्याचा दावा करण्यात आलाय। त्यामुळे आता यावर महाविकास आघाडी काय नेमकी भूमिका घेते ते पाहणं महत्त्वाचं असेल। सध्या महाराष्ट्रात निवडणुकीचं जे वारं वाहत आहे याच्यामध्ये वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीमध्ये समाविष्ट करून घ्यावे असा चर्चेचा सूर आहे, परंतु त्याचा निर्णय लागत नाही। म्हणून आमच्या वर्धा जिल्हा कमिटीने असा निर्णय घेतला की वर्धा जिल्ह्यासाठी लोकसभेचे उमेदवार आपण निवडून द्यावे, आपण उमेदवारी द्यावी आणि त्या आधारावर वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हा शाखेने प्राध्यापक राजेंद्र साळुंखे यांची लोकसभेचे उमेदवार म्हणून निवड केली। त्यांच्याकडनं सगळी म्हणजे बायोडाटा लिहून घेतला आणि हा श्रेष्ठींना पाठवला की निवडणूक होईल त्याच्या आधी जर तुमचा समझोता झाला नाही तर वंचित बहुजन आघाडीचा हा अधिकृत उमेदवार म्हणून घोषित करा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।